अर्पिता शिंदेंसह सर्व उमेदवार 51% मतं घेऊन विजयी होतील बावनकुळे. महसूल मंत्री बावनकुळेंनी प्रचारसभेनंतर व्यक्त केला विश्वास. मतविभाजनावर आमचा विश्वास नाही. आमच्या अर्पिताताई शिंदे आणि सर्व उमेदवार 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने निवडून येणार आहेत. या शहरामध्ये जनतेच्या मनात एक राग असून केंद्र व राज्य शासनच बुलढाणा शहराचा विकास करू शकते, त्यामुळे अर्पिता शिंदे निवडून येतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच RPI आठवले गटाच्या बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्पिता विजयराज शिंदे यांच्यासह शहरातील सदस्य पदांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा आज 30 नोव्हेंबरला सकाळी शहरात पार पडली. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत. अर्पिताताई विजयराजजी शिंदे यांच्या माध्यमातून बुलढाण्याच्या पुढच्या भविष्याची मला मतविभाजनाची गरज नाही आहे. आमच्या अर्पिताताई शिंदे आणि सर्व नगरसेवक 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने निवडून येणार आहे. मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही. मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही. आमचा विश्वास जनतेवर आहे. 51% मतं घेऊन भाजपा जिंकेल असा मला विश्वास आहे. या ठिकाणी जी काही या शहरामध्ये जनतेच्या मनात एक राग आहे, त्या रागातून या ठिकाणी आमच्या अर्पिताताई निवडून येतील आणि विकासाच्या योजनेकरता आम्ही अर्पिताताईला प्रचंड मदत करणार आहोत. आणि मला विश्वास आहे केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार, डबल इंजिन सरकारच या विकास बुलढाण्याचा करू शकतं आणि म्हणून अर्पिताताईला 51%च्या वर मतं मिळतील असा मला विश्वास आहे आणि 100% अर्पिताताई निवडून आहे. आम्ही पाडतो आहे. मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये, आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत. मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहेत. सर्वांनीच बंधनं पाळायचे आहेत. महायुतीचा धर्म निभवायचा आहे. काहीही करून स्थानिक लेवलला काही झालं तरी राज्यातली महायुती महत्वाची आहे, ती आम्ही टिकवणार.